समृद्ध माती तर शेती अभियान. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाल कारंडे, SV ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण बापू उगारे लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या टोमॅटो पीक परिक्षेत्रावर आलो आहोत. त्यांनी आपल्या सदर प्लॉटमध्ये SV ॲग्रोच्या SV साईज बिल्डर या उत्पादकाचा वापर केल्यामुळे त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडून आपण प्रत्यक्षपणे ऐकण्यासाठी आणि हा रिझल्ट बघण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत. समस्त यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यांच्या वतीनं आपणास विचारतो की SV ॲग्रोचं SV साईज बिल्डर आपण वापरलं, त्याचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीनं या प्लॉटमध्ये आला. त्या प्लॉटमध्ये साहेब आम्ही पहिल्यांदा ज्या टायमाला साहेबांनी येऊन ते साईड बिल्डर दिल्यामुळं ते चांगलं सेटिंग झालं, त्याला साईज पण व्यवस्थित झाला त्याचा. हां, तुम्ही म्हणजे साईज झाले आहे ॲक्च्युली आपण म्हणजे कसं तुम्हाला समजलं किंवा तुम्ही त्याचा रिझल्ट बघण्यासाठी काय केलं, साईज किती झाली बघण्यासाठी? साईज म्हणजे साहेब आम्हाला ही आता साईज बारीक आहे की नाही, हां, ही बारीक साईजची टोमॅटो नंतर लगच्या लगे ती सोडल्या 4 दिवसानं रिझल्ट म्हणजे साईज मोठी झाली. साईज मोठी झाली. तुम्ही वजन काटा एक 10 टोमॅटो तुमचे मोजले तेव्हा तुम्हाला अनुभव कसा आला त्याचा? आम्ही पहिला तोडल्या एक 10 टोमॅटो त्यातनं काढून साईडला वजन केलं. 10 टोमॅटो 3 किलो वजन भरले. हां, म्हणजे एक साधारणतः 10 टोमॅटो ह्या प्लॉटमध्ये त्यांनी सर्वसाधारणपणे गोळा केले आणि त्याचं वजन केलं 3 किलोपर्यंत तुम्हाला त्याचं वजन आलं. मग त्याचबरोबर फळा म्हणजे वजनाबरोबर आणि तुम्हाला ह्या पिकावर किंवा टोमॅटोवर कशा पद्धतीचा बदल घडून आला? वजन वाढलं त्याबरोबर आणि काय म्हणजे ही फुलकळी सेटिंग वगैरे परत शेंडा काढणं सगळे व्यवस्थित. आता हे शेंडा सुद्धा आपल्याला चालू झाला आहोत आणि हो. शेंड्याला सुद्धा 3-3, 4-4 टोमॅटो लागलेले आपल्याला वरती पण सेटिंग व्यवस्थित झालेला सेटिंग झालेला आहे. हा माल आपण व्यापाऱ्यांना दिल्यानंतर किंवा शेतकऱ्यांना तुम्ही घाऊक विकता त्यांची प्रतिक्रिया ह्या मालाबद्दल कशी आहे? जास्त जोरात चांगलं चालणार आहे मार्केटला. हां, म्हणजे व्यापारी व्यापाऱ्यांनी मागून घेत मागले. यांनी SV ॲग्रोच्या SV साईज बिल्डरचा वापर केल्यामुळं जे व्यापारी यांच्याकडून माल घेऊन जातात ते व्यापारी सुद्धा यांना बोलतात की आम्हाला हाच माल द्या आणि अशाच क्वालिटीचा माल आपण द्यावा. म्हणजे अशा पद्धतीचा ग्लेझी पण असेल, अट्रॅक्टिव्ह पण असेल आणि एक निरोगी आणि चांगल्या पद्धतीचा टोमॅटो ते पोच करतात व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांच्याकडून सुद्धा ह्या टोमॅटोला चांगली मागणी येत आहे. त्याचबरोबर आपण घाऊक बाजारामध्ये जे टोमॅटो विकतो त्यावेळी शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे या मालाबद्दल? जे ग्राहक आहेत सगळे म्हणतात हीच व्हरायटी चांगली आहे आणि ही साईज आणि अशा ह्यानं चांगलं मार्केटला. हां, शेतकऱ्यांनी सुद्दा अशाच पद्धतीचा माल आपण विकायला घ्यावा किंवा ग्राहकांना ह्या मालाचीच मागणी त्यांना बाजारपेठेमध्ये करत आहेत. म्हणजे SV ॲग्रोच्या सगळ्यांचं 20 रुपयाने विकलं तर आमचं 25 न मागणी. हां, हे एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला. म्हणजे बऱ्यापैकी SV ॲग्रोचं जे यांनी तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे जर मार्केटमध्ये 20 रुपये दर असला तर ह्या मालाला 25 रुपये इतका दर देऊन हा माल विकत घेतला जातो. म्हणजे अशा पद्धतीचा क्वालिटी आणि उच्च दर्जाचं उत्पादन त्यांनी SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये पिकवलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला जी साईज आहे ती सर्व म्हणजे प्लॉटमध्ये एकसारखी मोठी साईज दिसते का थोडंफार कमी आहे? नाही, सगळी सरसकट माल आहे. सरसकट एकदम चांगली साईज आहे. एकदा सोडल्यानंतर साईड बिल्डर शेंड्यात पण माल हाय क्वालिटी चांगलं. हां, म्हणजे एकदाच त्यांनी सोडलेला आहे या प्लॉटमध्ये. शेंड्याचा सुद्धा माल चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत आहे. आणि हा प्लॉट आपण लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी हा प्लॉट बघू शकतो. अत्यंत सुंदर असा रिझल्ट त्यांनी उभा केलेला आहे. दर्जेदार प्लॉट आहे आणि अत्यंत चांगलं उत्पादन त्यांच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो. आणि त्याचबरोबर ह्या प्लॉट संदर्भात आणि टोमॅटो पिकातील अनेक काही समस्या असतील तर आपण ह्या शेतकऱ्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकतो. आपला मोबाईल नंबर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सांगावा. 77 44 91 11 40 हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याचबरोबर जे शेतकरी तुम्ही म्हणजे फर्स्ट टाईमच SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला, त्याचबरोबर जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता या कंपनीबद्दल किंवा या प्रोडक्टबद्दल? ही सगळं 0.34 असू दे, परत एलिफंट असू दे, ते सोडण्यापेक्षा ही एकच हात सोडला का नाही त्याचा बाकीचे खर्च वाचू शकते आणि त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट येतो 100%. समस्त शेतकऱ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा किंवा ह्या प्रोडक्टचा वापर करावा असा संदेश त्यांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दिलेला आहे. तेव्हा आपणही आपल्या भागामध्ये जे SV ॲग्रो तंत्रज्ञानाचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या शेतात या प्रोडक्टचा वापर करून आपणही उच्च दर्जाचं उत्पादन घ्यावं. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.